मंडळी, श्रीमंतांना रोग झाला की ते औषध गोळ्या खातात, पण गरिबांना मात्र रोग खातो, कारण त्यांच्याकडे पैसे नसतात. सामान्य कुटुंबातील व्यक्तींना उपचारासाठी मदत हवी आहे असं आवाहन करणारे कितीतरी मेसेज सोशल मीडियावर फिरत असतात. हे काय दर्शवत आहे? जीव वाचवण्यासाठी सामान्य माणसाची धडपड नाही ना? काही जणांना ती मदत मिळतेही, पण काही जण त्या मेसेज सारखेच उपचाराच्या अभावी इथून लुप्त होतात कायमचे. कारण सगळ्यांकडे कुठे असतो वशिला? आणि तसंही तुमच्या वशिल्याला विचारतंय कोण? अरे, जिथं सत्ताधारी आमदाराच्या पीएच्या पत्नीला पैशाअभावी जीव सोडावा लागतो, इथं सामान्य माणसाच्या त्या वशिल्याला भीक घालतंय कोण? सामान्य माणसाच्या आरोग्याची जबाबदारी कुणाची आहे? सरकारची आहे ना? पण सरकारी रुग्णालयांची उपासमार करून खाजगी रुग्णालयांना भरण पोषणाची गुट्टी देणारी व्यवस्था आणि धोरणं सगळ्याच सरकारने राबवली, म्हणून तर सरकारी रुग्णालय कुपोषित आणि खाजगी रुग्णालय गुटगुटीत झाली. अनेक खाजगी आणि धर्मादाय रुग्णालयांना सरकारनं जवळपास फुकट जमिनी दिल्या, सगळ्या करांमध्ये सवलती दिल्या, पण दुर्दैव बघा, चॅरिटीच्या नावाखाली सरकारी सवलती मिळवणाऱ्या रुग्णालयांमध्ये चॅरिटीचा जीव घोटला गेला. उरलाय तो फक्त धंदा. त्यामुळे सामान्य माणूस चांगल्या उपचारापासून कोसो दूर आहे. डॉक्टरांना देव आणि रुग्णालयांना मंदिराचा आपण कितीही भावनिक दर्जा दिला तरी भावना शून्य धंदेवाईकांच्या लेखी रुग्ण हा गिराईकच असेल तर पैशाअभावी तो देवाच्या दारात मरून पडणारच ना. आणि मेल्यावरही सुटका नाहीये. इथं आधी बिल भरावं लागतं, तेव्हा कुठे मिळतो अंत्यविधीला मृतदेह. मग यात चुकतंय कोण? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तर शोधावी लागतील. सेवा करणारे सगळे असेच आहेत असं नाहीये. सेवा करणारे सुद्धा 4-2 आहेत की, ज्यांच्या औदार्यावर पुण्यावर अनेकांचे धंदे सुरू आहेत. आणि डॉक्टरांचं देवपण सुद्धा त्याच चांगल्या 4 माणसांवर टिकून आहे. मित्र, चर्चा करूया, पण बघूया का हा मुद्दा चर्चेला आणला. आज संताप, भावना हे सगळं आपल्या मनात आहे आणि या सगळ्याची चर्चा, इथल्या धोरणांची चर्चा होणं गरजेचं आहे. ही लढाई एका न्यायाची आहे. पण आज सामान्य माणूस म्हणून तुमच्या मनात जे प्रश्न आहेत ना, तेच प्रश्न आज बडे मुद्द्याच्या माध्यमातून इथं उपस्थित करायचे आहेत. इथल्या व्यवस्थेला सगळ्यांना विचारायचे आहेत. हे सवाल कुठले आहेत? जे मूलभूत सवाल आज आपण उपस्थित करतोय बडे मुद्द्याच्या माध्यमातून. पैशाच्या पुढे इथं जीवाला काही किंमत उरली नाही का? हा सवाल आज या घटनेच्या नंतर निर्माण झालेला आहे. सवाल हा सुद्धा आहे, चॅरिटी रुग्णालयातली चॅरिटी मेलीये का? हे अतिशय हार्श वाटेल, पण आज सामान्य माणसाच्या हजारो प्रतिक्रिया सोशल मीडियावरती हेच सांगतायत की चॅरिटी उरली नाहीये. चॅरिटीच्या नावाखाली इथं धंदा मांडला गेलाय का? जो जिवंत आहे तो धंदा आहे का? हा सवाल सुद्धा आज आपल्याला उपस्थित करायचा आहे. सीएमओच्या फोनला सुद्धा जर दाद देत नसेल तर ही मगरुरी येते कुठून? त्याला जबाबदार कोण आहे आणि हे मगरूर झाले कसे? चर्चा करायची आपल्याला. सरकारी रुग्णालयाची व्यवस्था पंगू कोणी केली? का सरकारी व्यवस्थेत आज चांगले उपचार मिळू शकत नाहीयेत? मोठ्या आजारांवर उपचार होऊ शकत नाहीयेत? चॅरिटी रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची आता वेळ आली आहे का? आणि ती धमक सरकार दाखवणार आहे का? ती धमक दाखवण्याची हिंमत आहे का सरकारमध्ये? रुग्णालयांसाठी उपचाराचे दर सरकारनं आता ठरवण्याची वेळ आली आहे का? कोण किती घेतंय? काय लिमिट आहे की नाही त्याच्यासाठी? बाळंतपणासाठी 20 लाख? हे काय चाललंय? चॅरिटीच्या निमित्ताने हे सगळे प्रश्न उपस्थित होत आहेत. आज मला महाराष्ट्राला सांगायचं आहे, हा प्रश्न अतिशय गंभीर आहे आणि या गंभीर प्रश्नावरती गंभीर चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातले दिग्गज पाहुणे मी या चर्चेमध्ये बोलवलेले आहेत. आज या चर्चेत ज्या कुटुंबानं आपल्या घरातली माऊली गमावली, 2 बाळांची आई गेली ना, जिच्यामुळे आज ही व्यवस्थेला प्रश्न विचारण्याची वेळ आली, त्या पीडित महिलेच्या नणंद प्रियंका पाटे आपल्या सोबत आहेत. आपल्या सोबत या चर्चेमध्ये राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आहेत. आज या चर्चेमध्ये खरं तर ज्यांच्यामुळे काही सेवाभाव वगैरे उरलेला आहे, असे काही जे काही डॉक्टर आहेत ज्यांच्यामुळे देवपण कायम आहे असं मी सुरुवातीला म्हणालो, नेत्रतज्ञ पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आज या चर्चेमध्ये सहभागी झालेत. आपल्या सोबत स्टुडिओमध्ये माझ्यासोबत उपमुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे आहेत. आपल्यासोबत रुग्णांची सेवा करणारे, ज्यांनी रुग्णांच्या सेवेतून आपलं राजकारण सुरू केलं आणि महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत पोहोचले, माजी राज्यमंत्री बच्चू कडू आज आपल्या सोबत आहेत. या सगळ्या प्रकरणात, पुण्यातल्या प्रकरणामध्ये ज्यांनी स्वतः हिरिरीनं हा मुद्दा मांडला
आणि न्याय मिळवण्यासाठी भाजपच्या आमदाराच्या पीएला न्याय मिळावा म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्यांनी आवाज उठवावा। त्या सुषमा अंधारे आपल्या सोबत दिल्लीहून जोडले गेलेले आहेत। आपल्या सोबत आम आदमी पार्टीचे प्रवक्ते मुकुंद किर्दत आहेत। मुकुंदजी सातत्याने एक सिरीज करतायत या सगळ्याबद्दलची आवाज उठवतायत। पण ही सगळी चर्चा धोरणांच्या बद्दलची सामान्य माणसाची सगळी चर्चा होईल पण आधी त्या गोष्टीला वाचा फोडायची आहे। प्रियंका पाटील आपल्या सोबत आहेत। ताई, स्वागत करावं एवढी असंवेदनशीलता तर नाहीये, पण प्रश्न हा आहे की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबातली व्यक्ती का गमवावी लागली? पैसा खरंच जीवापेक्षा मोठा झाला का? प्रियंकाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? प्रियंकाजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? काय घडलं होतं? का तुम्हाला तुमच्या कुटुंबातली व्यक्ती गमवावी लागली? तुमचा आवाज येतोय, तुम्ही सलग बोला। हॅलो हॅलो, आवाज येतोय? काही तांत्रिक कारणामुळे माझा आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये किंवा आजूबाजूला आवाज मोठा जास्त असल्यामुळे बघू, तांत्रिक अडचण आपण दूर करूया। मला या चर्चेमध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर यांना आणायचं आहे। रुपालीताई, आज सामान्य माणूस म्हणून आपण सगळे सामान्यच आहोत, इथं कोणी असामान्य नाही आहे। आज सामान्य माणसाच्या मनातली भावना ही आहे की खरंच या महाराष्ट्रामध्ये माणसांच्या जीवाची किंमत पैशापेक्षा खूप छोटी झाली आहे का? तुमच्याकडे या सगळ्याबद्दलची तक्रार आली, तुम्ही त्याची दखल घेतलेली आहे। सरकारचं या सगळ्याबद्दलचं काय नेमकं म्हणणं आहे? फॅक्ट फाइंडिंग तुमच्यापर्यंत काही आली आहे का? दोष कोणाचा आहे? घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे। यामध्ये आता आपण नातेवाईकांना कनेक्ट होऊ शकत नाही, पण त्यांनी जी माहिती सांगितली त्यानुसार की रुग्णालयाने त्यांना बिलकुल सहकार्य केलेलं नाहीये, पैशाची मागणी केली आणि यामुळे रुग्णाची तब्येत खालवली आणि दुसऱ्या ठिकाणी उपचारासाठी नेत असताना अति रक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला, असं नातेवाईकांचा याच्यामध्ये दावा आहे। दुसऱ्या बाजूला रुग्णालयाने स्वतःची एक समिती स्थापन केली। या 4 जणांची समिती स्थापन करत असताना मला असं वाटतं रुग्णालयाने जो अहवाल सादर केलाय तो आता आपण आपल्या माध्यमातून दाखवला, तो माझ्याकडे देखील आहे। या अहवालामध्ये त्यांनी स्वतःला क्लीन चिट देऊन टाकली आहे ताई। एक्झॅक्टली, त्याच्यामध्ये रुग्णालयाने स्वतःचाच अतिशय बचावात्मक असा प्रक्रियेमधून जाण्याचा प्रयत्न केलेला आहे। याच्यामध्ये सगळ्या प्रक्रिया ह्या नातेवाईक रुग्ण यांच्यावर ढकलून आमची बाजू किती सुरक्षित आहे हे मांडण्याचा प्रयत्न या रुग्णालयाच्या 4 सदस्यीय अहवालामधून दिसतोय। आणि म्हणून मला असं वाटतंय की रुग्णालयाने काहीही अहवाल देऊ देत, पण राज्य महिला आयोगाने याची दखल घेऊन तातडीने आयुक्तांना यामध्ये सूचना केल्या होत्या की त्यांनी त्याचा तपास करावा, अहवाल हा राज्य महिला आयोगाला सादर करावा। त्याची दखल घेऊन राज्य शासनाने यामध्ये एक डॉक्टर राधाकिशन पवार, उपसंचालक आरोग्य विभाग यांना स्वतःमध्ये सहभागी करून घेऊन 4 जणांची कमिटी स्थापन केली आहे। आणि या 4 जणांच्या कमिटीच्या माध्यमातून दीनानाथ मंगेशकर असेल, ससून हॉस्पिटल असेल आणि सूर्य हॉस्पिटल असेल, या 3ही हॉस्पिटलमध्ये या दिवसांमधले सीसीटीव्ही फुटेज असतील, त्यांच्याकडची कागदपत्र असतील आणि त्या अनुषंगाने हा तपास सुरू आहे। मी सातत्याने डॉक्टर राधाकिशन पवार यांच्या संपर्कामध्ये आहे। यामध्ये पोलीस आयुक्तांकडून देखील जबाब नोंदवला गेलेला आहे। त्यांच्याकडून देखील या 3-4 दिवसातली कागदपत्र गोळा करून जी काही चौकशी होईल, जी काही त्या चौकशीमधून निष्पन्न होईल त्याच्यावरती कारवाई केली जातील। यासाठी सीसीटीव्ही फुटेज सुद्धा आहेत, ते सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। एकंदरच या सगळ्या गोष्टींमधून आपण पाहतोय जनसामान्यांचा फार मोठा रोष आणि उद्रेक दिसतोय, कारण या सगळ्या मोठ्या हॉस्पिटलकडून पैसे उकळले जातात याबाबत लोकांच्या मनामध्ये राग आहे। आणि खरं तर आरोग्य व्यवस्था ही अतिशय मूलभूत अशी गरज आहे, त्याच्यासाठी आपण संवेदनशील असणं फार गरजेचं आहे। पण पैसे न भरल्याने उपचार नाकारणे आणि रुग्णाचा जीव जाणे ही अत्यंत निंदनीय गोष्ट आहे आणि जी ही दीनानाथ रुग्णालयाच्या माध्यमातून घडलेली आहे त्याचा मी जाहीर निषेध करते। कदाचित यामध्ये डॉक्टर, प्रशासन यांनाही माहित असेल की कायद्यानुसार त्यांनी जर निष्काळजीपणा केला तर BNS 105 अंतर्गत
गुन्हा नोंद होऊ शकतो हम्म. आणि या गुन्ह्याच्या अंतर्गत संपूर्ण रुग्णालयावरती कारवाई होऊ शकते. बर. याच्यामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन असेल यांच्याकडून देखील रुग्णालयावरती कारवाई होऊ शकते. त्याच्यामुळे तनिषा यांचे जे नातेवाईक माहिती सांगतात, जे काही सांगतात, त्या संपूर्ण गोष्टीची चौकशी या राज्य शासनाने केलेल्या समितीच्या माध्यमातून होईल, पोलिसांच्या माध्यमातून होईल, आयोगाने पोलीस आयुक्तांना सूचना दिल्या त्यांच्या माध्यमातून होईल आणि त्या माध्यमातून ही सगळी पुढची कारवाई होईल. याच्यामध्ये रुग्णालयाच्या माध्यमातून जे काही रिपोर्ट सादर केले किंवा आपण आता दाखवली संपूर्ण माहिती कशा पद्धतीची आहे, हे स्वतःला वाचवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत हे समोर दिसतच आहेत. पण त्यांना देखील त्यांचं काय म्हणणं मांडायचंय ते त्यांनी राज्य शासनाच्या समितीकडे ते मांडतील. एक थेट सवाल विचारतो मी तुम्हाला थांबवतोय, कारण आज सामान्य माणसाच्या मनात काय भावना आहे माहिती आहे? या राज्यामध्ये सर्वाधिक शक्तिशाली कोण आहे? मंत्रालय आहे, राज्याचं मुख्यमंत्री कार्यालय आहे. राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाला ही दाद देत नाही. एवढी मगरुरी जर कोणामध्ये आलेली असेल तर त्या मगरुरीच्या विरोधात पाऊल उचलण्याची धमक या राज्य सरकारमध्ये आहे का? निश्चितपणाने विलासजी या अगोदरही अनेक घटना अशा घडलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कारवाई केलेली आहे आणि मला असं वाटतं याच रुग्णालयाच्या संदर्भात 2018 मध्ये सुद्धा अशी एक घटना समोर आली होती, त्यावेळेस देखील कारवाई झाली होती. पण दुर्दैव की त्यावेळेस देखील कारवाई होऊन अशा पद्धतीने परत एकदा ती मगरुरी दाखवतात, हा एक माज दाखवतात. खरं तर याचा मी जाहीर निषेध करते. अशा पद्धतीने वागणं अत्यंत चुकीचं आहे. याच्यामध्ये जे कोणी दोषी असेल त्यांच्यावरती निश्चितपणाने कारवाई होईल. खरं तर आपण अनेक लोकांना निलंबित करतो, रुग्णालयावरती कारवाई करतो, पण हे सगळं जाहीररित्या ज्यांच्यावर कारवाई केली त्या कुटुंबाला त्रास होऊ नये किंवा त्यांच्या मुलांना, परिवारांना त्रास होऊ नये म्हणून बऱ्याच वेळा आपण नावं जाहीर करत नाहीत. पण अशा पद्धतीने रुग्णालयाने ज्या पद्धतीने हलगर्जीपणा केलेला आहे, जी मगरुरी केली आहे, याच्यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि ही कारवाई आम्ही तुमच्या समोर येऊन तुमच्या समोर या माध्यमांच्या माध्यमातून दाखवू. नक्कीच आहे, कारण बातम्या येतात, नवीन विषय येतात, मागे पडतात आणि नवं काहीतरी येतं, हरवून जातं. त्या माणसांचा न्यायासाठीचा लढा सुरू असतो, तो मागे पडू नये ही आशा आहे. आपण सगळेजण त्याच्यासाठी प्रयत्न करूया. तुमच्या माहितीसाठी मला सांगायचंय विलासजी, मी 7 तारखेला सकाळी पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये संबंधित सर्व विभागाच्या बैठका ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये मी स्वतः थोड्या वेळापूर्वी डॉक्टर राधाकिशन पवार यांच्याशी बोलले, तर त्यांनी सांगितलं आम्हाला 2 दिवसाचा कालावधी या सगळ्या तपास यंत्रणेसाठी हवाय, अहवाल सादर करण्यासाठी हवाय. केवळ दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचाच नाही तर आम्हाला ससून रुग्णालयाचा असेल, सूर्या रुग्णालयाचा असेल, त्यांचे सीसीटीव्ही, त्याचबरोबर त्यांच्याकडचे कागदपत्र हे सगळे गोळा करणं, प्रत्यक्षदर्शी अप्रत्यक्षदर्शी पुरावे सादर करणं, यासाठी अजून 2 दिवसाचा कालावधी हवा, जो आम्ही तुमच्या 7 तारखेच्या बैठकीमध्ये सादर करू. आणि हा अहवाल आमच्याकडे आल्यानंतर संबंधित पोलीस विभाग असेल, त्याचबरोबर आरोग्य विभाग असेल, यांना सूचना देऊन याच्यावरती कारवाई निश्चितपणाने केली जाईल. ठीक आहे, बघूया काय कारवाई होते. पण याबद्दल खरं तर गेली अनेक दशकं म्हणूया विदर्भातले, महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातले, गावखेड्यातले रुग्ण आणायचे, मुंबईमध्ये आणायचे, मुंबईतल्या चांगल्या हॉस्पिटलमध्ये न्यायचे आणि त्यांना एक चांगली आरोग्य सुविधा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करायची. बच्चू कडू गेली दशकं ही काम करत आहेत. बच्चू भाऊ, काय तुमचा अनुभव आहे? आज एक प्रकरण आलं म्हणून हा मुद्दा चर्चेला आला. तुम्ही रोज त्या दारात जाता, ज्याला आपण देवाचं दार म्हणतो. ह्या देवाच्या दारामध्ये काय सुरू आहे? काय तुमचा अनुभव आहे? एकंदरीत राज्यामध्ये, देशामध्ये प्रचंड विषमता आहे. आमदाराच्या पोरानं, कलेक्टरच्या पोरानं, सचिवाच्या, उद्योगपत्यांच्या पोरांची या देशामध्ये आरोग्याची वेगळी अवस्था आहे. बरोबर आहे. आणि जो मतं मारतं ना, गरीब, शेतावर काम करतं, शेतकरी आहे, कटले वाहतं, मजुरी करतं, त्याला वेगळी अवस्था आहे. हे विषमता आहे मोठी. पहिले जातीवाद होता, शूद्रांनी अलग उपचार करावा, सुवर्णानं वेगळं करावा, क्षत्रियानं वेगळं जावं. म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जशी वेगवेगळी होती का नाही, तशी आरोग्याची, शिक्षणाची व्यवस्था वेगळी वेगळी आहे. मी बिमार पडलो बच्चू कडू तर मला हिंदूजा आहे, सगळी व्यवस्था आहे. गव्हर्नमेंट मला पैसे देतं, मला वाचवायसाठी 1 कोटी पण खर्च करतं. कर्मचारी, अधिकाऱ्यासाठी पण लागन तेवढा खर्च. तुम्ही वाचलंच पाहिजे. तुम्ही मराले नको, तुम्ही मेले तर प्रॉब्लेम. आणि गरीबाला मात्र भिकार चोड योजना, महात्मा फुले, CM फंड, ते काय आधी कुठल्या, म्हणजे ह्या सगळ्या 5 लाखापर्यंत
तुम्हाला गरीबाला वाचायला फक्त 5 लाख रुपये. आणि तीही मिळवण्यासाठी देशामध्ये मंगेश चिवटेला आरोग्याची फोन करावा व्यवस्था लागतो. तुम्ही हा, दारात जावं लागतं त्यांच्या. काय काय करावं लागतं? आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये तुम्ही विषमता ठेवताय. लाज नाही वाटली पाहिजे का? हे आंदोलन करताना हम्म, खरे गुन्हेगार कोण आहे मग? हम्म, दीनानाथ एकटं गुन्हेगार आहे. यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजे. 6 आरोपी सरकारला केलं पाहिजे. हम्म. हा मर्डर आहे, हा खून आहे. सरळ सरळ फक्त चाकूनं मारला नाही, व्यवस्थेनं मारलंय त्याला. ही व्यवस्था निर्माण केलेली आहे. आणि जे चोर आहे, ठग आहे, तेच आता आंदोलन करत आहे. हम्म. आम्ही काय व्यवस्था निर्माण केली? राज्याचं मागणी होती आरोग्य विभागाची 11,000 कोटीची. हम्म. 11,000 काहीतरी 223 कोटी. राज्य सरकारनं तरतूद किती ठेवली आरोग्य विभागाला? 3,700 कोटी. केंद्रानं मागणी केली 6 लाख कोटीची. केंद्रानं आरोग्य विभागामध्ये बजेटमध्ये तरतूद किती केली? फक्त 99,000 कोटीची. तुम्ही व्यवस्था कशी निर्माण झाली बघा. पंगू बनवलं जातं. आज गरीबाला धड चांगली व्यवस्था भेटत नाही. हम्म, आणि इकडे लूट आहे. खाजगी रुग्णालयात लूट आहे आणि इकडे सरकारी रुग्णालयात व्यवस्था बरोबर नाही आहे. हम्म. याला जबाबदार कोणतरी घेतली पाहिजे ना जबाबदारी. बरोबर. हे असे तुम्ही सांगा, तुमचे तरी कॅमेरे खबर आणि त्या कुत्र्याच्या पड्यात एवढे जर तुम्ही त्या प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालय रोज दाखवले ना हप्त्यातून एकदा, मग माहीत पडेल काय अवस्था आहे आरोग्याची. खरंय. सीएम निधी हे ते आता मंगेश चिवटे वगैरे मदत करतं, धावतंय किंवा अधिक कोणी, हा विषय आहेच. पण याच्यापेक्षा महत्त्वाचा आहे बजेटमध्ये आमचा हिस्सा किती आहे. खरंय. बजेटमध्ये आम्ही जिवंत राहावं असं सरकारला वाटतं का? ते काँग्रेसवाले असू दे का, उभाटावाले असू दे का, सेनेवाले असू दे का, भाजपवाले असू दे, यांना काय अधिकार आहो? हम्म, हे आता सोयीनुसार तुम्ही जे काही आंदोलन करून आले, लाज नाही वाटत तुम्हाला? हम्म. या राजकारणी लोकांनी जी व्यवस्था निर्माण केली या देशामध्ये, इथं 75व्या वर्षामध्ये अजूनही विषमतेचं बीज रोवलं जातं आरोग्य सेवेमध्ये. मरताना सुद्धा तुमच्या खाटा वेगळ्या आणि श्रीमंताच्या खाटा वेगळ्या. लाज वाटली पाहिजे ना थोडीशी तुम्हाला. आणि मेल्यावर ज्या सुद्धा ज्या बिल पक्षानं भरल्याशिवाय सत्तेत मृतदेह सहभागी नाहीये घेतला, बच्चू भाऊ. मेल्यावर सुद्धा बिल माफ नाहीये किंवा ते आणि तो होत भाग नाही. आहे हा. हा भाग वेगळा. तुम्ही सांगा, आमच्याकडे सरकारी आरोग्य व्यवस्था आहे ना, हम्म. ती का दुरुस्त होत नाही? ठीक आहे, मी विचारतो त्यावर आम्ही पैसे का तरतूद करतो? बच्चू भाऊ, या सरकारी व्यवस्थेमध्ये ज्यांनी काम केलं आणि सरकारी व्यवस्थेत राहून सुद्धा चांगलं काम केलं जाऊ शकतं लोकांच्या, पण डॉक्टरांच्या दारात जाऊन उपचार घ्यायचे नाही, पेशंटच्या दारात जाऊन उपचार दिले जाऊ शकतात आणि अशा प्रकारची सेवा सुद्धा केली जाऊ शकते. हे ज्यांनी दाखवून दिलं ते पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने आता आपल्या सोबत आहेत. बच्चू भाऊने अतिशय पोटतिडकीनं सांगितलं साहेब की ज्या प्रकारे आज इथली जी सरकारी व्यवस्था कुपोषित करून टाकली, मारून टाकली, आणि मग त्याला पर्यायच नाही सामान्य माणसाला चांगल्या उपचारासाठी खाजगीमध्ये जायची, पण त्याची ऐपत नाही आहे 4 पैशाची. खरं तर त्याची मजबुरी आहे का? आणि आज ह्या सरकारी व्यवस्थेचं हे इतकं जी परिस्थिती आहे त्याला जबाबदार कोण आहे? विलास, मुख्य म्हणजे मी जेव्हा जे मध्ये होतो किंवा डायरेक्टर होतो तेव्हा आपण एक गोष्ट पाहिली असेल की बच्चू भाऊ जे आता आपल्याबरोबर बसले आहेत, तर तेही तिथून पेशंट आमच्या मुंबईला घेऊन यायच्या. आपण त्यांच्या अगदी चांगल्या पद्धतीने शस्त्रक्रिया आपण त्या केलेल्या आहेत. मुख्य म्हणजे सरकारी रुग्णालयामध्ये जे काही पैसे मिळतात किंवा जे उपचार होतात हे आजही चांगलेच होतात, पण जी संख्या आहे ती वाढल्यामुळं जसं भाऊ म्हणाले तसं पैशाची वाढ करणं खूप गरजेचं आहे. आपल्याकडे मग नेते लागणारे लिलावतीला जे का जातात पैसे साहेब? आहेत, नेत्यांनी लिलावतीला जाताना जजेमध्ये यायला पाहिजे ना. हा, तर तिथं मला गुन्हेगार असं वाटतं जेलमध्ये की असलेले ना असले काय सामान्य माणसं तुमच्या दारात का? तुम्हाला पण मिळू द्या की जरा VIP ट्रीटमेंट वाले. हे म्हणजे कसं आहे की आपलं म्हणणं फार बरोबर आहे की मला असं वाटतंय की हे जे सर्व सचिव मंडळी आहेत, नेते मंडळी आहेत, यांनीही जर सरकारी रुग्णालयात आले तर त्यांना तिथल्या काय अडचणी आहेत ते कळतील आणि त्या चांगल्या करता येतील. आणि आपला जो सेवाभाव आहे हे बघा, जरी डॉक्टरांना पैसे लागत असले तरी डॉक्टरी पेशा हा सेवाभावी पेशा आहे. यामध्ये रुग्णाचा जीव खूप महत्वाचा आहे. त्यामुळं रुग्णाच्या पैशासाठी किंवा त्याला काही करणं हे योग्य गोष्ट नाही. आधी रुग्ण नीट करावा. त्याला काही काहीही असेल, 10 पैसे नसतील
तरी रुग्णावर उपचार करणं खूप गरजेचं आहे. त्या रुग्णाचाही अधिकार आहे. आपल्या भारताच्या राज्यघटनेच्या 21 कलमाप्रमाणे रुग्णाला तो राज्यघटनेने अधिकार दिला आहे आपल्या भारताच्या. अशा वेळेस मला असं वाटतं की त्या रुग्णावर उपचार करणं गरजेचं आहे. आणि आजचे जेव्हा मुद्दे आपण सगळे विलासजी बघतो आणि सर्वजण इतक्या ह्याच्यात बोलतायत, तर मला असं वाटतं की हे असं घडायलाच नाही पाहिजे. रुग्णाला ऍडमिट करून नाही घेतलं आणि म्हणून रुग्णाचा मृत्यू होणं ही योग्य गोष्ट नाही आणि असं कुठल्याही डॉक्टरांनी करू नये. आणि जर झालंच असेल चौकशी होईल, पण मला असं वाटतं की सगळ्यांनीच सेवाभाव जपला पाहिजे. आणि सरकारी रुग्णालय जे आहे तर त्यांना खरंच आपल्याला सांगतो की आज आपल्याकडे इन्शुरन्स काढणारे फक्त 10% लोक आहेत. 90% लोकांना सरकारी रुग्णालयात जावं लागतं. आणि म्हणून तिथल्या सोयीसुविधा, तिथले एक्सपर्ट, त्यांचे पगार, या सगळ्या गोष्टी जर आपण वाढून त्यांना आपण सोयीसुविधा करून दिल्या तर आज अडचणी निश्चित कमी होतील. त्याच्यासाठी प्रयत्न केले जातात. असं नाही की PMGY आहे किंवा महात्मा फुले आहे, मुख्यमंत्री महोदय हे सगळं काम करतात. हे सगळं जरी होत असेल तर जसं भाऊ म्हणाले तसं हे सगळं कमी पडतं. आणि म्हणून हे कमी पडत असल्यामुळं अशा प्रकारची सुविधा निर्माण करण्यासाठी आरोग्याचं बजेट हे वाढून त्याचं जे आहे ते वाढलं पाहिजे. फक्त महाराष्ट्राचं नाही तर भारताचंही बजेट जवळपास वाढून दिलं पाहिजे. आणि असं केल्याने आरोग्याची सुविधा निर्माण होईल. आणि आपल्याकडे तर प्रिव्हेन्शन तर केलंच जात नाही. जे आजार होऊ नये त्याची काळजी घेतलीच जात नाही, तीही केली पाहिजे असं मला वाटतं. पण आपण सगळ्यांनी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे असं वाटतं. आणि सामान्य माणसांच्या आरोग्याकडे सरकारनं आणि सरकारी रुग्णालयांकडे सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे. पण या चर्चेमध्ये मला सुषमाताईंना आणायचं आहे. सुषमाताई, आज ना त्या हॉस्पिटलनं एक स्वतःला क्लीन चिट देण्याचं, म्हणजे हल्ली ते स्वतःला क्लीन चिट देऊन टाकली आणि या सगळ्याचं खापर ती मेली ना, तिला जबाबदार तीच होती, तिच्या घरचे जबाबदार होते, त्यांच्यामुळे ती मेली हे सांगायला सुद्धा त्यांनी कमी केलेलं नाहीये. लोकांनी चिल्लर फेकलं त्यांच्या अंगावरती, रोष व्यक्त केला, पण त्याच्यानं काही फरक पडला नाही. त्यांनी सांगितलं तुम्ही तुमच्या कर्मानं मेल्यात. काय म्हणायचं ह्या संवेदनशीलतेला? विलासदादा, मी मगापासून सगळ्या पॅनलिस्टचं म्हणणं ऐकतेय. जसं आपण म्हणालात की जी मयत झाली तिलाच दोषी ठरवलं गेलं, जणू तिचाच दोष होता. आणि हे आपल्याकडे कायम होतं. पुण्यात काही दिवसांपूर्वी जी स्वारगेट बलात्कार प्रकरणातली घटना झाली त्याही वेळेला या सरकारने त्याच पीडितेला पुन्हा एकदा दोषी ठरवलं आणि तिचं डबल विक्टिमायझेशन करायचा प्रयत्न केला. जेव्हा जेव्हा यंत्रणा आपला नाकर्तेपणा झाकायचा असतो तेव्हा तेव्हा यंत्रणा हे करते. पॅनलिस्टमध्ये कुणीतरी एक जण म्हणालं की 2018 सुद्धा त्यांच्यावरची अशाच पद्धतीची मंगेशकर हॉस्पिटलची एक तक्रार आली होती. हे फार म्हणजे हास्यास्पद आहे की 18ला तक्रार आली होती तरीसुद्धा फेब्रुवारी 2025ला याच भाजप सरकारने त्यांना 1 रुपया नाममात्र भाड्याने जमीन आता दिलेली आहे. सगळा करोडो रुपयाचा CSR फंड या मंगेशकर हॉस्पिटलला दिला जातो. कुणाच्या कृपेने दिला जातो? यात सरकारच्याच कृपेने दिला जातो ना. सरकारमध्ये बसलेलेच लोक त्यांना देतात ना तेवढा सगळा फंड. या निमित्ताने आरोग्य व्यवस्थेचे सगळे धिंदवडे निघालेले आहेत. या राज्यातली आरोग्य व्यवस्था किती तोकडी आहे हे पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यमान काय 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 ज्या 12 भानगडी योजना आहेत त्या योजनांना काहीही अर्थ नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असे कितीही तुम्ही मदत कक्ष उभे केले तरी त्या मदत कक्षांचा काहीच उपयोग होत नाही. मदत कक्षांच्या कितीही तुम्ही जाहिराती केल्या आणि त्याचं ग्लोरिफिकेशन करायचा प्रयत्न केला तरीसुद्धा जेव्हा गरज असते त्यावेळेला ती मदत उपलब्ध होत नाही हेही यातनं स्पष्ट झाले. आम्ही अमुक एक समिती नेमणार आहोत, समितीचा अहवाल येणार आहे. हे आयोग, या समित्या, या सगळ्या अंधश्रद्धा आहेत. हे आयोग आणि या समित्या सगळ्या चहा बिस्किटांसाठी असतात. आणि कुठलाही आयोग आणि समिती कुणाचा जीव आणू शकत नाही, आणलेला नाहीये. आतापर्यंत कुठल्याही आयोगाने आणि कुठल्याही चौकशी समितीने सरकार पक्षाला कधीही दोषी धरलेलं नाही. त्यामुळे सरकार पक्षाची जर इच्छा त्यांना वाचवायची असेल तर आले देवाजीच्या मनात तिथे कोणाचे चाले ना असं सगळं चित्र दिसणार आहे. कारण मी माननीय मुख्यमंत्र्यांची दुपारी प्रतिक्रिया ऐकली आहे आणि ते ज्या पद्धतीने या हॉस्पिटलचा बचाव करायचा प्रयत्न करत होते. पत्रकारांनी विचारलं की तुम्ही याचं प्रशासन का बरं सरकार ताब्यात घेत नाही, तर म्हटले नाही असं करता येत नाही. का करता येत नाही असं?
अरे ज्यांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झालाय लगेचच त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला गेला नाही, हा पहिला प्रश्न. जे लोक या सगळ्यांना संबंधित आहेत त्यांचे लगेचच सस्पेन्शन ऑर्डर का झाला नाही, हा दुसरा प्रश्न. त्याच्यातही म्हणजे मी म्हटलं ना की आयोग आणि समित्या ह्या सगळ्या अंधश्रद्धा आणि चहा बिस्किटाचा खेळ आहे. अजून एक अत्यंत अत्यंत महत्वाचं, बच्चू भाऊ तुम्ही माझ्याशी सहमत राहाल याच्यावर, की झालंय प्रकरण कोणाबद्दलचं, तर आमदाराच्या PA बद्दलचं. PAची पत्नी आणि ती मृत्युमुखी पडते. विलासदादा, राजकारणाची बाजू उघडी पडतीये, आरोग्य व्यवस्थेची बाजू उघडी पडतीये, त्याच वेळेला या महाराष्ट्रातलं अर्थकारण इथल्या युवा पिढीला कसं बर्बाद करतं आणि राजकारणाचं ग्लोरिफिकेशन करताना कित्येक तरुण पोरं अशी भरकटतात आणि पुढाऱ्यांच्या मागे फिरतात. पण जे पुढारी स्वतःच्या नातेवाईकांना अगदी लीलावती वगैरे अशा एअर कंडिशन्ड हॉस्पिटलमध्ये पोचवू शकतात, तेच पुढारी त्यांच्या मागे आपलं कुटुंब सोडून जे दिवस रात्र फिरतात आणि आगे मागे करत राहतात, त्यांच्या कुटुंबियांना कसं वाऱ्यावर सोडलं जातं. मी अमित गोरखेंचा व्हिडिओ कालही बघितला, पण मला सातत्यानं एक प्रश्न पडतोय की काय खरंच या आमदाराला हे शक्य नव्हतं का? ते आपण हॉस्पिटल प्रशासन तर दोषी आहेच आहे, आपण त्यांना नक्की दोषी धरू आणि त्यांच्यावर गुन्हे दाखलच झाले पाहिजे. परंतु कुठलाही नेता, मी असेल, बच्चूभाऊ असतील, अजून कोणी असेल, माझ्यासाठी जो कार्यकर्ता 24/7 काम करतो, मी त्या कार्यकर्त्याच्या कुटुंबाला एक साधी मदत करू शकत नाही, तर थू आहे माझ्या पुढारी असण्यावर, थू आहे माझ्या नेतेपदावर, की जर मी ते करू शकत नसेल तर. जर आम्हाला माणसं सांभाळता येत नसतील तर आम्ही काय पद्धतीने लोकांना युटिलाइज करतो, आम्ही काय पद्धतीने खरं तर येतील थोड्या वेळात मी त्याच्याबद्दलचं त्यांचं मत जे आहे ना, त्यांचं शोषण करतो. ठीक आहे, त्याच्याबद्दलचं मी त्यांचं जे मत आहे त्यांची बाजू ती मी नक्की घेईन. हां, ते येतील थोड्या वेळात. आणि मला आता याचा कन्क्लुजनला येताना यांनी कितीही म्हटलं की आम्ही समितीने हे केलं पाहिजे. अमित गोरखेजी दुपारी एका चॅनलवर माझ्यासोबत होते, ते असं म्हणाले की माझी किमान एवढी अपेक्षा आहे. म्हणजे बघा, काल असं बोलणारे अमित गोरखे, आजचं त्यांचं स्टेटमेंट आहे, माझी किमान एवढी अपेक्षा आहे की दीनानाथ मंगेशकरांनी हॉस्पिटलने किमान त्यांनी दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. काय लोणचं घालायचं त्यांच्या दिलगिरीचं? काय दिलगिरी व्यक्त करण्याने त्या दिलगिरीने त्या 2 अनाथ झालेल्या लेकरांच्या डोक्यावर सावली येणार आहे का? विलासदादा मी 5 सेकंद घेते आपले. विलासदादा, मी दिल्लीत आहे. काल माझ्या माझं लेकरू एअरपोर्टला मला सोडायला येताना म्हणत होतं की मम्मा तू किती दिवसासाठी चालली? म्हटलं बाळा मी 24 तासात परत येणार आहे. मी 24 तासात परत येणार आहे म्हटलं तरी माझ्या लेकराच्या डोळ्यात पाणी होतं. ज्या लेकरांनी आपल्या आईचा स्पर्शच अनुभवला नाही, ज्या लेकरांना 1 सेकंदासाठी सुद्धा आपली आई बघता आली नाही, त्या आईचा जीव घेणारे लोक, त्यांच्या दिलगिरीने काहीही होत नाही. आणि हे सरकार आणि या सरकारमध्ये बसलेले सगळेच एक जात यांना वाचवायला निघालेले आहेत. कारण यांनीच त्यांना सगळे प्रिव्हिलेज, CSR फंड आणि 1 रुपया नाममात्र भाड्याने, आत्ता फेब्रुवारी मधला रिझल्ट आहे की देवेंद्र फडणवीसांनी 1 रुपया नाममात्र भाड्याने त्यांना जागा दिलेली आहे. याच्यावर कोण बोलणार? याच्यावर हे आयोग, समित्या, अंधश्रद्धावाले असले लोक बोलत नाहीत काहीच. ठीक आहे, मी त्याचं उत्तर त्यांच्याकडून घेण्याचा प्रयत्न करेन. या चर्चेमध्ये मला मंगेश शिवटे यांना आणायचं आहे. तुम्ही ऐकलं आता वेगवेगळ्या याच्याबद्दल झालं, आम्ही तुमचं कौतुक करतो, नेहमी तुमच्याबद्दल सांगतो तुम्ही किती मदत करता लोकांना. आणि हे मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाची तुम्ही संकल्पना मांडली, ते प्रत्यक्षात सुद्धा आलं, त्याची मदत होते, हे सगळं ठीक आहे. पण मंगेश शिवटे काय आणि दुसऱ्या अजून 2 तिथं आलेले लोक काय? तुम्ही तिथं सहायता निधी कक्ष उभं करणं आणि तुमच्या सहायता निधी कक्षामध्ये लोकांनी तुमच्या मंत्रालयाच्या दारावर येऊन तुमच्यासमोर याचकासारखं उभं राहणं, हे तुमचं यश आहे की अपयश आहे? तुम्हाला मंत्रालयात तिथे बसावं लागतं, ग्रामीण भागातल्या गावखेड्यातला माणूस तुमच्या दारात यावा लागतो, हे तुमचं यश कसं मानायचं? आम्ही तुमची कोटीची उड्डाणं, त्याचं कौतुक कसं करायचं? नमस्कार. तुमच्या प्रश्नावर मी पुढे येतोच आहे. मात्र सुरुवातीलाच एका संवेदनशील विषयावर तुम्ही चर्चा आयोजित केल्याबद्दल मी सर्वप्रथम न्यूज 18 लोकमतचे आभार मानतो. त्यासोबतच जो कालचा निंदनीय प्रकार घडलेला आहे त्याबद्दल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा प्रशासनाचा मी जाहीर निषेध देखील या निमित्तानं करत आहेत आणि सोबत ज्या माऊलीचं निधन झालं त्याप्रती श्रद्धांजली देखील अर्पण करतो. मी या ठिकाणी नम्रपणे सांगू इच्छितो की 2006ला माननीय उच्च न्यायालय मुंबईच्या निर्देशानुसार महाराष्ट्र धर्मादाय आयुक्त यांच्या माध्यमातून कायदा झालेला आहे
1 सप्टेंबर 2006 जी अशा पद्धतीचे धर्मादाय रुग्णालये आहेत ज्यांना महाराष्ट्र शासनानं जमिनी सवलतीमध्ये दिलेल्या आहेत, त्यांना पाणी असेल, लाईट बिल असेल त्याच्यामध्ये सवलत दिलेली आहे, त्या बदल्यामध्ये शासनाच्या माध्यमातून सुचवलेल्या किंवा जे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत किंवा निर्धन रुग्ण आहेत त्यांच्यासाठी खाटा आरक्षित करणं, त्यांच्यावर निर्धन रुग्णांवर मोफत उपचार करणं किंवा जे आर्थिक दुर्बल घटकातील रुग्ण आहेत भगव्या रेशन कार्ड धारक त्यांना 50% सवलतीच्या दरात उपचार करणं हे बंधनकारक आहे। त्याच्यामध्ये खाट मोफत द्यावी, निवासी वैद्यकीय व्यवस्था असावी, शुश्रूषा उपचार असावे, तन्न, कापड, पाणी, वीज या सगळ्या अनुषंगानं हे सगळं डॉक्युमेंटेशन हे सगळे नियमावली तयार आहे। परंतु अनेक वेळेला अंमलबजावणीचं काय मंगेशराव? त्याच मुद्द्यावर मी येतोय। हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या रुग्णालयांमध्ये जे वैद्यकीय समाजसेवक असतात, जे MSW असतात, ते रुग्णालयांनीच नेमलेले कर्मचारी असतात आणि म्हणून या निमित्तानं आत्ताच नुकत्याच झालेल्या अधिवेशनामध्ये एक चांगलं बिल आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा पवार साहेब असतील त्यांच्या माध्यमातून आणलेलं आहे की आता विधी व न्याय खात्याअंतर्गत ह्या सगळ्या रुग्णालयांच्या माध्यमातून एक वॉच ठेवण्यासाठी एक 186 पदनिर्मिती तयार करण्यात येणार असून अर्थात ती कमी आहेत। महाराष्ट्रामध्ये 468 धर्मादाय रुग्णालय आहेत। या प्रत्येक रुग्णालयामध्ये शासनाच्या माध्यमातून कर्मचारी नेमण्यात यावा। हॉस्पिटलचा कर्मचारी जर त्या ठिकाणी असेल तर तो रुग्णाची बाजू घेणारच नाही, ज्याच्या निष्ठा हॉस्पिटलशीच असणार। हा एक बरोबर आहे महत्त्वाचा ना। मुद्दा धर्मादाय आयुक्तालयाच्या अंतर्गत चालणाऱ्या या हॉस्पिटल्सना धर्माचं पालन करा, चॅरिटी करा, हे कोण सांगणार आहे का धमक एवढी कोणामध्ये? आणि तुमच्या मदत कक्षाला फोन येऊन तिथून मुख्यमंत्री कार्यालयातून फोन जाऊन सुद्धा जर त्याला ते गुमानत नसतील, काय म्हणायचं मंगेशरावला? नाही, बिलकुल हा झालेला प्रकार तर निंदनीय आहे। त्यासोबतच एक महत्त्वाची माहिती या निमित्तानं मला शेअर करायची की जी धर्मादाय रुग्णालय आहेत या सगळ्या रुग्णालयांना कुठल्याही पद्धतीनं सर्वसामान्य रुग्ण असो किंवा कुठलाही रुग्ण असो त्याला डिपॉझिट मागणं हे अवैध आहे, कायद्याला अनुसरून नाही। ही देखील एक महत्त्वाची माहिती आहे। डिपॉझिट मागणं अवैध आहे? हां, डिपॉझिट मागणं अवैध आहे धर्मादाय रुग्णालयांच्यासाठी। म्हणजे या सगळ्या प्रकरणात तर या हॉस्पिटलनं पहिला गुन्हा तर तोच केलाय। मग ते काय तोंडवर करून सांगतायत की 3 लाख रुपयाचं आम्ही मागितले होते, 10 लाख मागितले नव्हते म्हणून? बिलकुल 3 लाख मागणं ही गुन्हा आहे, हा बिलकुल गुन्हा आहे। आणि त्यासोबतच आणखी एक मला मगाशी एका चॅनलवर बोलताना मी असंही बोललो की धर्मादाय रुग्णालयांच्यासाठी जरी हा नियम असला तरी खाजगी रुग्णालयांच्यासाठी देखील अशा पद्धतीचा कडक कायदा करावा की रुग्णाचा जीव वाचला पाहिजे। पैशाचं नंतर बघू, दारात आलेल्या पेशंटला ऍडमिट करून घेणं, त्याच्यावर उपचार चालू करणं हे बंधनकारक केलं पाहिजे खाजगी रुग्णालयांना देखील। आणि त्या अनुषंगानं आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील त्यांच्याशी देखील मी हा विषय बोललेलो आहे। लवकरच त्या अनुषंगानं देखील आपण कायदा करणार आहोत। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला, सुरुवातीचा पहिला प्रश्न की बाबा ही संकल्पना मुख्यमंत्री सहायता निधीची जरी तुम्ही मांडली असली तरी या सगळ्या व्यवस्थेचं हे अपयश नाही का? तर हो, मी या ठिकाणी प्रांजळपणे नम्रपणे कबूल करतो की आजपर्यंतच्या व्यवस्थेचं अपयश आहे, आजपर्यंतच्या सगळ्या राज्यकर्त्यांचं अपयश आहे। आम्हाला देखील चांगलं नाही वाटत विलासजी की एखादा सर्वसामान्य रुग्ण याचकाच्या भूमिकेमध्ये मंत्रालयाच्या दारामध्ये येतो, आमच्याही मनामध्ये त्याला मदत केल्यानंतर एक उपकृततेची भावना, आमच्याच मनामध्ये एक अहंकार पण येऊ शकतो की एवढे कोटी वाढले, तेवढे कोटी वाढले, काय याची गरजच नसावी। ज्या दिवशी मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, वैद्यकीय सहायता निधी कक्ष बंद करण्याची वेळ येईल तो माझ्या आयुष्यातला सुवर्णाक्षरानं लिहावा असा दिवस असेल, कारण याची गरजच नाही महाराष्ट्रासारख्या प्रगतशील राज्याला। आजपर्यंत का सिव्हिल हॉस्पिटल स्ट्रॉंग झाले नाहीत? आजपर्यंत का ग्रामीण रुग्णालय स्ट्रॉंग झाले नाहीत? उपजिल्हा रुग्णालय का स्ट्रॉंग झाले नाहीत? किडनी लिव्हर ट्रान्सप्लांट सारख्या सर्जरी शासकीय रुग्णालयांमध्ये का होऊ शकत नाहीत? या सगळ्याचा आपल्याला विचार करावा लागेल। आणि या सगळ्यामध्ये आदरणीय सुषमाताई, एकाच राज्यकर्त्यांना आपल्याला दोषी पकडून चालणार नाही। गेल्या 50-60 वर्षांपर्यंत ही सगळी पासूनची जी आलेली व्यवस्था आहे ही सगळ्याला जबाबदार आहे। आणि म्हणून माझं या ठिकाणी नम्रपणे म्हणणं आहे की आता या सगळ्या कालच्या या घटनेतून बोध घेऊन पुढे कशा पद्धतीने जायचं, काय याच्यावर ऍक्शन प्लॅन घेता येईल या अनुषंगाने मला आपण काम करायला हवं। मंगेजींचं बोलणं ऐकताना एक वाटतंय, ठीक आहे सरकारी व्यवस्थेत गेले पण पत्रकार मरू दिलेलं नाहीये, त्यांनी मान्य तरी केलं किमान त्यांनी। मला तुमच्या मताशी मी सहमत आहे की ज्या दिवशी मदत कक्ष बंद करावा लागेल तो दिवस सुवर्णाक्षराने लिहिला जाईल। नक्कीच हे करणं गरजेचं आहे। आणि तुम्ही जी अपेक्षा व्यक्त केली की आपण अजूनही सरकारी रुग्णालय मुळात का बरं जो CSR फंड आपण या लोकांना देतो तोच CSR फंड सरकारी रुग्णालयांसाठी का वापरला जात नाही? अमित गोरखेंच्या PA ची बायको असो किंवा अजून कोणाची असो,
या लोकांना खाजगी दवाखान्यांचं का बरं जावंसं वाटतं? सरकारी दवाखान्यात मला ती सुविधा मिळू शकते हा विश्वास आम्ही देऊ शकत नाही. हे आरोग्य मंत्रालयाचं अपयश आहे. मग ते कुठल्याही कार्यकाळातलं असलं तरी ते अपयश आहे. अपयश आहे ते मान्य केलं काही पाहिजे. मधल्या ते पक्षीय काळामध्ये ज्यावेळी राजकारणाचं कोरोना काही होता, कारण नाही. पण विद्यमान मुद्दा- मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना ज्यावेळी कोरोना मंगेशजी, झाला पण होता तेव्हा मुद्दा- फडणवीस मुद्दा साहेबांनी हा सेंट आहे, जॉर्ज रुग्णालयामध्ये उपचार मंगेशजी, घेतले होते. कारण शासकीय रुग्णालयांवरचा विश्वास सर्वसामान्य लोकांमध्ये देखील दुगिणित व्हावा एखादा- हे उदाहरण त्यांनी त्या ठिकाणी नाही, दाखवून त्याचं दिलं होतं. ही माध्यमांनी आठवण कौतुक मला या पण ठिकाणी बरोबर आहे. सांगायचं आहे. मंगेशजी ऐका, माझं काय म्हणणं आहे, मुख्यमंत्री कोविड काळामध्ये सरकारी रुग्णालयात जातात, ही बातमी होते, हेच मुळात आश्चर्य आहे. ही बातमी का होते? कारण सरकारी रुग्णालयात सहसा कोणी जात नाही. का जात नाही? सुविधा मिळत नाहीत. ससून रुग्णालयामध्ये आपण जा, हातात कॅथेटर बॅग घेऊन लोक चालताना दिसतात. डेड बॉडी मर्च्युरी रूम मी रोज एका हॉस्पिटलला व्हिजिट करतो. ससून आपण असेल, चालत KM, सायन नायर, राहतात. सगळीकडे माझं आता रोज जाणं असतं ससून कुठे ना कुठे. केएम असेल, या सगळ्या रुग्णालयांमधून का बरं त्या सुविधा दिल्या जात नाहीत? आरोग्यमंत्री या सगळ्या लोकांचं ऑडिट का करत नाहीत? का म्हणजे आपल्याकडे हे पहिल्यांदा झालंय का? नाही, हे आपल्याकडे पहिल्यांदा नाही झालं. ठीक आहे, आत्ता बिलावरून झालेलं आहे. मात्र ठाणे कळवाचं हॉस्पिटल असेल, नांदेडचं हॉस्पिटल असेल, घाटीचं हॉस्पिटल असेल, या हॉस्पिटल्समध्ये ज्या पद्धतीने रुग्ण उपचाराअभावी मेले, याचा अर्थ लोकांना सरकारी दवाखान्यात कसं काय जावंसं वाटेल? आणि तरी सुद्धा त्या हॉस्पिटलचं ऑडिट त्या तत्कालीन आरोग्यमंत्री तानाजी सावंतांनी केलं नाही. आत्ता प्रकाश आंबेडकर तरी ते करतील का? ठीक आहे बाबा, असं आपण गृहीत धरू की आधीच्यांनी चूक केली. मग तुम्ही चूक करणार असाल तर मग तुमच्यात आणि आधीच्यांमध्ये फरक काय राहिला? हा एक भाग आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की अजूनही माझं म्हणणं आहे की हे ठामपणे का बोलत नाहीत? हे सरकार पक्षात जे बसलेले लोक आहेत, हे पोपटासारखे मी आयोग करते, मी चौकशी समिती लावतो. अहो, तुम्ही अजूनही सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल केला नाही? आणि मी असं म्हणते की 2018 पासून जर दीनानाथ मंगेशकरच्या तक्रारी आहेत, तर तुम्ही 2025ला ₹1 नाममात्र भाड्याने तुम्ही त्यांना जागा देता. बरोबर. हे आणि ते सरकारचं privilege का? देताय, ते कशासाठी? दिल्यानंतर करोडो ते रुपयाचे काय privilege करतायत, कसे काय ते देता काय तुम्ही? देतायत परत रिटर्न? मुकुंद किर्दक आपल्या सोबत आहेत. मुकुंदजी, तुम्ही सातत्यानं आशा हॉस्पिटलच्या संदर्भातल्या त्या सिरीज चालवल्या आहेत. तुम्ही आवाज उठवला या सगळ्याबद्दल. पुणेकर असेल, मुंबईकर असेल, वेगवेगळ्या शहरांमधली ह्या धर्मादाय अशा रुग्णालयांमधली काय अवस्था आहे? काय तुमचा अनुभव आतापर्यंत राहिलेला आहे? आणि सरकारी रुग्णालयांचा काय अवस्था राहिलेली आहे? खरोखर आज अतिशय दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आपण दुर्दैवी म्हणतो म्हणजे काय, महिला तशाही म्हणतात की माझं काय मूल होईल, काय होईल, माझं देवाच्या हातात ही परिस्थिती आज आता खरं तर असायला नाही पाहिजे. परंतु आजही सामान्य घरातली महिला काय म्हणते, तिला जर इमर्जन्सी, तिला कळत असतं का आधी तिची डिलिव्हरी इमर्जन्सी मध्ये कन्वर्ट होईल हे माहीत नसतं. त्यामुळे या अर्थाने जर तुम्ही आज जर पुण्यासारख्या शहरामध्ये जर तुम्हाला हॉस्पिटल हवं असेल, सरकारी हॉस्पिटल, आज ससून हॉस्पिटल शिवाय दुसरं हॉस्पिटल नाही. कमला नेहरू नावाचं एक हॉस्पिटल आहे पुणे शहरासाठी, अख्ख्या पुणे शहरासाठी सांगतो. कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये बेड फुल असतात, तिथून ते ससूनला पाठवलं जातं. आताच्या संदर्भातल्या ज्या भिसेताई आहेत त्यांनाही ससूनला जाण्याचा सल्ला देण्यात आलेला होता. हे तिथे आलं नाही रिपोर्टमध्ये, परंतु आणि त्यांचा जाताना त्यांचा रक्तस्राव झाला. म्हणजे पैसे नसलेल्यांसाठी ससून आहे, ज्यांच्याकडे पैसे नाहीयेत पण त्यांना जगायचंय समजा, म्हणजे त्यांना कसं जगायचंय, तर मग त्यांनी ससून मध्ये जावं, असं आहे का? त्यामुळे सामान्य महिलेच्या आज वाटी एका अर्थाने काहीच आरोग्य व्यवस्था नाही. आपण जे आता दिवटे साहेबांनी पण सांगितलं, जे तर एका अर्थाने 2020च्या सुमारास कोविडच्या काळामध्ये ही अवस्था समोर आली होती. ही समोर अवस्था आल्यानंतर त्या संदर्भातला महाराष्ट्र नर्सिंग होम ऍक्ट आला आणि त्यानुसार या पद्धतीचं कुठलंही डिपॉझिट अथवा ऍडव्हान्स घेता येणार नाही. परंतु याच्यावर अजूनही ते ट्रेस झाली नाही. मगाशी जी तुम्ही म्हणाला ती यांच्यावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे, तो व्हायलाच पाहिजे. गेल्या इतक्या 4-5 वर्षांमध्ये एकही केस दाखल झालेली नाही, ही महत्वाची गोष्ट आहे. आणि त्यामुळे याचा दोष तो अधिकार कुणाला आहे? सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचा अधिकार कुणाला आहे? पीडित कुटुंबाला आहे की कुणाला आहे कायद्यानुसार? याच्यामध्ये पीडित कुटुंबाला आहे, पण त्याच्याहून महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये धर्मादाय आयुक्ताबरोबर ही सगळी व्यवस्था चालवणारी यंत्रणा कोण आहे? तर तिथला आयुक्त जो आहे, त्या पालिकेचा आयुक्त हा त्याला जबाबदार आहे. त्याचबरोबर इथली आरोग्य व्यवस्था जबाबदार आहे. त्यामुळे मगाशी जे चाकणकर मॅडमनी पण जे सांगितलं की आम्ही समित्या बनवल्या, या समित्या स्वतः जबाबदार आहेत याला.
हा. म्हणजे इथले आयुक्त हे या व्यवस्थेला जबाबदार आहेत आणि त्यामुळे सदोष मनुष्यवधाचा दोष हा केवळ या दीनानाथच्या प्रशासनावर जात नाही, तो पालिकेच्या प्रशासनावर पण जातो. आणि तुम्हाला हेही पुढे सांगा, मलाशी जे मुद्दे आले त्याच्यामध्ये आहे की 1 रुपये नाममात्र हा, ही जमीन कोट्यवधीची आणि त्याच्यावर बांधकामं प्रचंड केली. ही जमीन आहे कुणाची? ही ठीक आहे. जमीन आहे जनतेच्या मालकीची. आणि असं असताना ती व्यक्ती किंवा कुठली आज महिला ती त्या घरामध्ये 50-100,000 आपलं 1 लाख रुपये काय तांदूळाच्या डब्यात ठेवणार आहे का? तिच्या बरोबर. हातामध्ये एकही पैसा नसतो. खरंय. 5,000 इमर्जन्सी च्या मध्ये वरती रक्कम सुद्धा निघत इतके नाही. पैसे कुठून आणायचे? सामान्य माणसाचा मुद्दा आहे हा. तुम्ही अतिशय मूळ मुद्द्याला हात घातला. सामान्य माणसानं काही क्षणात इमर्जन्सीमध्ये एवढ्या पैसे आणायचे कुठून, ती व्यवस्था कशी करायची, हा प्रश्न आहे. अक्षय पाटील आपल्यासोबत आहेत. अक्षय, आज या हॉस्पिटलने एक रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमधून सांगितलं की या सगळ्याला तुमच्या कुटुंबातली ती गेलेली व्यक्ती, पीडित व्यक्ती आहे ना, ती जबाबदार आहे. आमचा काही संबंध नाही आहे, आमचं काही चुकलेलं नाही आहे. हे तुमच्या जखमेवर मीठ चोळणं आहे. सर कसं आहे की ॲक्च्युली कसं आहे की ते आता त्यांच्याकडं जे झालेलं हे कृत्य आहे, त्यांच्याकडून झालेलं कृत्य आहे, ते ॲक्च्युली ते त्यांच्याकडनं असं ते हिरकडून टाकायचा प्रयत्न करतात. हात झटकायचे. मुद्दा हा आहे की त्या महिलेला जो त्रास झालेला तो आम्ही हां ते हात आता आहे ते आता जे काही करतात ते आहे ते हात झटकतात खरं तर. आणि त्यांनी जे सांगितलेलं आहे त्यांनी ॲक्च्युली त्यांच्याच त्या घैसास सरांनी आपल्याला सांगितलं होतं की तुम्ही जर बेबी प्लॅनिंग करायचं असेल तर तुम्हाला ते IVF करावं लागेल. IVF करायचं असेल तर तुम्हाला आम्ही सांगतो, मनीषा घेसास म्हणून आमच्या मॅडम आहेत, तुम्ही ट्रीटमेंट घेऊ शकता. त्यांनी त्यांच्याच वाईफकडे आम्हाला ट्रीटमेंटसाठी आम्हाला त्यांनी सांगितलं होतं तिकडं जो तुम्ही जाऊन भेटून या त्यांना म्हणून. पण आम्ही, पास हिस्ट्री ती होती आणि actually डॉक्टरांनी IVF सांगितलं होतं की प्रेग्नन्सी हे सिक्युअर नाहीये आणि त्यामुळे त्यांनी तुम्हाला सल्ला दिला होता कुटुंबियांना की प्रेग्नन्सी ठेवू नका, असं जीवाला धोका होऊ नाही शकतो. असं काही त्यांनी सांगितलं नव्हतं. प्रेग्नन्सी ठेवू नका, नाही असं काही नव्हतं. मूल दत्तक घ्या. ऍक्च्युली सुरसुरूत घैसास सरांनी स्वतः सांगितलेलं. नाही असं काही सांगितलं नव्हतं. त्यांनी स्वतः सांगितलं तर IVF तुम्ही करून IVF साठी आपण प्रोसेस करू शकतो. IVF करण्यासाठी त्यांनी आम्हाला रेफरन्स दिला होता, मनीषा घैसास मॅमचा रेफरन्स दिला होता आम्हाला. त्या मॅमकडे आम्ही जाण्याच्या अगोदर गुगलवरती आम्ही हे रँक बघितली कुठल्या हॉस्पिटलला आपण चांगली ट्रीटमेंट घेऊ शकतो. तर आम्ही इंदिरा IVFची ट्रीटमेंट तिथून आम्ही ट्रीटमेंट घेतली. खूप छान पद्धतीने त्यांनी ट्रीटमेंट ते घेतली, आमची करून घेतली तिथं आणि खूप चांगल्या पद्धतीने झालं. पण नंतर कालांतराने 6-7 महिन्याच्या पिरियडमध्ये एक वहिनींना त्रास व्हायला लागला. तर त्यांनी सांगितलं ही डिलिव्हरी ही लवकर होईल. तर त्यांनी सांगितलं आपल्याला जरी डिलिव्हरी झाली तरी बाळांना NICU मध्ये आपल्याला शिफ्ट करावं लागेल. पण NICU हे त्या ज्या इंदिरा हॉस्पिटलमध्ये त्या ऍडमिट होत्या तिथं ती NICUची तिथं उपलब्ध नसल्यामुळे तर त्यांनी सांगितलं आम्हाला खराडीच्या मदरहुड ह्या हॉस्पिटल आपल्याला शिफ्ट करावं लागेल. ते प्रायव्हेट हॉस्पिटल होतं, पण तिथे प्रायव्हेट हॉस्पिटल असल्यामुळे तिथली जी फीज होती ती एवढी जास्त होती की तिथं आम्ही ते बेअर करू शकत नव्हतो. त्यासाठी आम्ही आमच्या जवळ दीनानाथ हॉस्पिटल आहे जे की दीनदुबळ्यासाठी आपल्याला ते तिथं चांगली आपल्याला ट्रीटमेंट होऊ शकते, एका छताखाली चांगली ट्रीटमेंट होऊ शकते. या आशेपोटी आम्ही तिथं 15 मार्चला आम्ही तिथं नाव नोंदवायसाठी आम्ही गेलो. जिथं घैसास सरांच्याकडेच आम्ही ट्रीटमेंटला गेलो. कारण ज्यावेळेस आम्ही घैसास सरांनी आम्हाला त्या ऑपरेशनमध्ये जाऊन जर 22ला ऑपरेशन केलं त्यांनीच केलं तिथं, त्यांनीच ह्या पण केसमध्ये आम्ही त्यांच्याकडेच गेलो. तर त्यांना थोडासा त्यांचा इगो हर्ट झाला की अगोदर IVF आमच्या मॅडमकडनं त्यांनी केलं नसावं, त्या केलं नाही यासाठी त्यांना बहुतेक मनामध्ये तिथं थोडंसं हे असल्यामुळे त्यांनी हे केलं की तुम्ही इथं तुम्हाला एवढं कोटेशन लागेल त्या आमच्या वहिनींपुढेच ते हे जर असं झालं असेल तर हे असं अधिक केलं. गंभीर आहे. त्यावेळेस आम्हाला असं कुणाच्या वाटतं की इगोमुळे तुम्ही कुणाचा त्यांचं- जीव जातोय का, चौकशीचा हा भाग आहे. चौकशीतून या सगळ्याबद्दलचं समोर येईल. वेळ माझ्याकडे फक्त शेवटची 2 मिनिटं आहेत. बच्चू कडूजी, ही व्यवस्था बदलावी लागेल, ही व्यवस्था बदलायची तर काय करावं लागेल? 1 मिनिट आपल्याकडे. हे नागपूरचा फोटो आहे, मुख्यमंत्र्याच्या शहरातला. हे मेडिकल कॉलेज आहे आणि हा सगळा त्या वार्डाच्या बाहेरचा बेडवर हा रुग्ण आहे. असे भरपूर फोटो आहे. काय झालंय का ही व्यवस्था आम्ही राजकारणी लोकांना आणि मीडियाने हे सगळी बेकार करून ठेवली. आज त्याच्यातले काही तुकडे दिसतात आपल्याला, कुछ तारा दिख रहा है. व्यवस्था अशी आहे का आम्ही धर्म, जात, पंथ, हिरवा, निळा, भगवा या झेंड्यात आम्ही हा सगळा हे व्यवस्था सगळ्या बाजूनं ठेवलेल्या आहे. इथं शेतकऱ्याच्या आत्महत्येचे मुद्दे निवडणुकीत दिसत नाही,
आरोग्य व्यवस्था दिसत नाही. का कायदा करू नये? मुख्यमंत्र्याचं पोरगं जिथं उपचार करण तिथं कटल्यावाला काम करणारा मजुरासुद्धा उपचार करण्याची व्यवस्था निर्माण करू. करा कायदा, हिंमत असेल तर. एकाईकडे बटेंगे तो कटेंगे म्हणायचं आणि आता आमची लाडकी बहीण ही जिथं मेली हे हिंदू नाही दिसत का तुम्हाला? कधी फतव्याचं राजकारण, कधी धर्माच्या राजकारणामध्ये. बाबासाहेब आंबेडकरांनी मतदानाचा अधिकार याच्यासाठी दिला होता, चांगलं असेल तर आनंद व्यक्त केला पाहिजे मतदानातून आणि वाईट असेल तर रोष. पण आता मतदानातून झेंडे बाहेर येतात. हे मूळ कारण आहे, लक्षात घ्या. खरंय. या मूळ कारणामुळे ही जी आज व्यवस्था सामान्य माणसाची झाली. कुठलं खातं चांगलं आहे मला दाखवा ना, का हे खातं खूप चांगलं आहे. नाही, या 6 मजली मंत्रालय आमचं, त्या मंत्रालयातली व्यवस्था पहा आरोग्याची काय. जिथं जास्त खाता येईल ते 11,000 कुठं, कोटी कुठं, आणि तरतूद 3,000 कोटीची होते. काय व्यवस्था राहणार आहे? बरोबर. किती लोक मरतात व रोज. ठीक आहे. काल तुमचं परवा म्हणणं संभाजीनगरची तरतूद घटना या झाली. संदर्भातली झाली मुलीचा पाहिजे. उपचार झाला नाही म्हणून बापानं आत्महत्या केली. मुलगी मेली आणि बापही मेलाय, उपचाराले पैसे नाही म्हणून. रोज घडतात या घटना बडे साहेब, हे रोज घडतात. बरोबर. काही ठिकाणी तुमचे कॅमेरे पोचते म्हणून ते चर्चा होते. खरंय. काही ठिकाणी कॅमेरे गेले नाही तर चर्चा तरी होते का या देशात? अगदी सत्य आहे. पण आज कधी तर असं वाटते बंदूक घ्याव. नाही ना, हा उद्वेग मी समजू शकतो, पण आपल्याला आपल्या हातातली ही जी लेखणी आहे ना, त्या लेखणीनंच लढावं लागेल, आपल्याला सांगावं लागेल. मंगेश चिवटे, काही मदत तुमच्याकडून करणार आहात का तुम्ही? या कुटुंबाला आज मदतीची अपेक्षा आहे. बिलकुल. 1 मिनिट विलासजी, आणखी मला तुमचा हवा आहे. सुषमाताईंनी मग अशी कळवा ठाण्याचा उल्लेख केला म्हणून या ठिकाणी नम्रपणे सांगायचं आहे, रुग्णसेवेची आवड मला ज्यांच्यामुळे लागली ते गुरुस्थानी असलेले बच्चूभाऊ पण या ठिकाणी आहेत. तर ठाण्यामध्ये ताई आम्ही एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांचे गुरु धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावे आणि मातोश्री गंगूबाई संभाजी शिंदे यांच्या नावे महाराष्ट्रातील पहिले नो कॅश काउंटर हॉस्पिटल सुरू केलेले आहेत. आमच्या हॉस्पिटलला कुठलाही जाती धर्म पंथ पक्षाचा माणूस येऊ शकतो. त्या ठिकाणी त्याची नाही हो, ECG तिथं मोफत आहे, हां, बायपास सर्जरी मोफत आहे, अँजिओप्लास्टी मोफत आहे, वॉल रिप्लेसमेंट मोफत आहे, पेसमेकर मोफत आहे. मातोश्री गंगूबाईमध्ये नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट पासून केमोथेरपी सर्व 1100 प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि उपचार मोफत आहेत. हे देखील ॲडिशनल माहिती मला फक्त तुमच्यापर्यंत द्यायची होती, महाराष्ट्रापर्यंत द्यायची होती. आणि सर्वात महत्त्वाचं, झालेली घटना दुर्दैवी आहे. ते दुःखद घटनेचा अनुसरून आदरणीय डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांशी माझं काही वेळापूर्वी बोलणं झालं आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या सूचनेनुसार त्या पीडित कुटुंबाला डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीनं 5 लाख रुपयांची आपण मदत या ठिकाणी जाहीर करत आहोत. पुढच्या 8 दिवसामध्ये कुटुंबियांच्या नातेवाईकांना ती मदत सुपूर्द करण्यात येईल. अर्थात ही मदत छोटी आहे, परंतु भावना आमची या ठिकाणी मदत तुमच्या भावनेचा पूर्ण सन्मान. पण काय माहिती आहे का, ही परिस्थिती वाईट आहे. ठीक आहे. डॉक्टर तात्याराव लहाने यांच्याकडून मला शेवटची कमेंट घ्यायची 30 सेकंदामध्ये. सर, सेवाभाव सरकारी हॉस्पिटलमध्ये सुद्धा आहे, तुम्ही तो दाखवून दिला, वारंवार मी त्याच्याबद्दल बोलतोय. पण सामान्य माणसाची आशा मरते, ती आशा आपल्याला जिवंत ठेवायची आहे. त्यासाठी काय करावं लागेल? 30 सेकंद आहेत. म्यूट आहे सर, तुमचा आवाज म्यूट आहे. हा, सामान्य माणसाची जर आपल्याला आशा आणि जिवंत ठेवायची असेल तर आपल्याला शासकीय रुग्णालयाला शक्ती द्यावी लागेल. आणि जसं बच्चूभाऊ म्हणाले तसं त्याची जे बजेट आहे 11,000 कोटीपेक्षा जास्त वाढावं लागेल. माझ्या काळात मी जे मध्ये सुपर स्पेशालिटी रुग्णालय ह्याच्यासाठी मागितलं होतं की जे मोठी मोठी महागडी शस्त्रक्रिया आहे ती देखील मोफत करता यावी. आणि मला असं वाटतं की सामान्य माणूस मध्यभागी ठेवून शासनाने याच्यावर पाऊल उचलले पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारची एकही घटना महाराष्ट्रात तरी घडू नये असं मला वाटतं. आणि तसं शासनाने करावं. त्यासाठी आपण इतरत्र खर्च करतो तो काढून माणसे जगवावेत आणि आरोग्याचं करावं. आणि केवळ कोरोना आल्यानंतर आम्हाला आरोग्य आठवतं. माणसं जेव्हा तडफडून मरतात तेव्हा आपल्याला आरोग्याबद्दलचं महत्त्व कळतं. कोरोना गेला की पुन्हा आपण आपल्या मार्गाने निघतो. हे दुर्दैव आहे. व्यवस्था सुधारली जाईल असं वाटलं होतं, झालं नाही. सामान्य माणसाचं मत किती महत्त्वाचं आहे, तर रुग्णालयांसाठी जीवापेक्षा पैसा मोठा झालाय का, हा सवाल आज महाराष्ट्राच्या समोर ठेवला. तेव्हा महाराष्ट्रानं आज सर्वाधिक मतांचा कौल दिलाय. हा कौल इथल्या व्यवस्थेला सुद्धा आहे. सामान्य माणसाला वाटतंय होय, 95% लोकांना, 5% लोकांना नाही असं वाटतंय. या सगळ्याचा विचार केला जाईल आशा करूया. आज या चर्चेमध्ये या क्षेत्रात काम करणारे तुम्ही सगळे दिग्गज लोक, खरं तर आज ही चर्चा महाराष्ट्रानं पाहिल्यानंतर बदल किती होईल माहीत नाही, पण सामान्य माणसाला एवढं तरी वाटलं असेल
की आमच्या मनातला प्रश्न आज इथं उपस्थित केला गेला, त्याच्याबद्दल कोणीतरी बोललं, हे समाधान घेऊन आज या चर्चेमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.